नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गौराईला ब्राह्मणी काष्टा कसा नेसवायचा हा व्हिडिओ बघणार आहोत। तर सगळ्यांचे त्याच्या अगोदर मी खूप खूप आभार मानते, कारण याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ टाकलेले त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप खूप प्रेम देताय। सगळ्यांना माझी पद्धत आवडतीये आणि मी जसं नेसवलंय ते त्यांना सगळ्यांना समजतंय। तशा मला सगळ्यांच्या भरपूर अशा कमेंट आल्या, त्या पद्धतीने तशी साडी नेसवून बघितली आणि त्यांनाही जमली। खूप छान वाटतं असं जेव्हा कमेंट्स येतात तर, आणि माझी पद्धत तुम्हाला खूप आवडते म्हणून आज मी आणखीन एक म्हणजे गौराईला आपण ब्राह्मणी काष्टा खूप सोप्या पद्धतीनं नेसवणार आहोत। तर हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा। तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया, चला तर मग। हे आपलं लोखंडी स्टँड आहे। तर आता हे मी तुम्हाला अगोदर, कारण आपला बेस खूप महत्वाचा आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगते। आता हे मी सोडलं नाही, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी हे सगळं याला कसं बांधलेलं आहे। तर आता हे मी सोडणार नाही। आता आज आपल्याला या लोखंडी स्टँडला ब्राह्मणी काष्टा साडीचा नेसवून दाखवायचा आहे। तर मग तुम्ही इथून जी आपली लेगीज असते त्याच्यामध्ये कपडा वगैरे काय टाकून कॉटनचा वगैरे, तर तुम्ही त्याला इथून ते पाय असे पूर्ण सोडू शकता। आणि फक्त आपल्याला इथंच पायाची गरज आहे म्हणून मी काय तसं केलेलं नाहीये। जर तुम्हाला पूर्ण मोकळा असेल स्टँड तर तुम्ही डायरेक्ट इथून लेगीजचे 2 पाय सोडून द्या, किंवा तुम्ही असं पण बांधा। आता हे असल्याचा फायदा काय होतो का, आपली जी साडी नेसल्यानंतरचा जो शेप असतो तो जरा हट्टा कट्टा असा एकदम लुकडी सुकडी आपली गौराई दिसत नाही, एकदम हेल्दी अशी दिसते। म्हणून हे बांधायचंच, आणि म्हणून मी आता ते काढणार नाही। मी यालाच आता ती साडी नेसवून दाखवते तुम्हाला, तर ती कशी आपण बघूया। आता इथे मी काठापदराची 6 साडी घेतली। तर आता आपल्याला पूर्ण साडीच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। तर जसा आपण पदर करतो त्या पद्धतीनं आपल्याला पूर्ण साडीच्या अशाच प्लेट एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। आणि मी नेहमी सांगते त्या पद्धतीनं, जो पहिली प्लेट असते आपली तर त्याच्या आतमध्ये येतील अशा सगळ्या आपल्याला त्या आतल्या घड्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत। तर त्या तुम्ही छोट्या मोठ्या त्या पद्धतीने किंवा काठाच्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता। तर आता माझ्या साडीचा काठ थोडासा मोठा आहे, तर त्याच्या आतमध्ये मी सगळ्या अशा प्लेट करून घेते। तर आता इथे बघा, जर तुम्हाला कोणाचं मदतीला असेल तर तुम्ही नक्कीच मदत घ्या, कारण अख्ख्या साडीच्या आपल्याला या पद्धतीनं सगळ्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यामुळं काय होतं, साडी थोडीशी कमी जास्त किंवा अशी एकसारखी प्रत्येक साडी नसते, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो। जसं जसं आपण खाली प्लेट करत जातो तर त्या पद्धतीनं थोडंसं पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला। त्याच्यामुळे जर दुसरं कोण पकडायला असेल तर मग व्यवस्थित करता येतील, आणि जर कोणी नसेल तर असं खांद्यावर टाकून हळूहळू एक एक थोडं थोड्या अंतरावरती करून जायचं। आणि जे आपण कपड्याला पिना लावतो, चिमटे लावतो, तर ती चिमट्यांनी आपल्याला ती व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचंय, कारण मग ती प्लेट्स अशी सरकायला नको इकडं तिकडं, तर म्हणून। आणि त्याच्यावरती छान असं हातानं प्रेस करून घ्यायचं, कारण मग ते जे आतमधले ज्या सगळ्या प्लेट्स असतात ना, तर त्या साडी नेसल्यानंतर खूप छान अशा उठून दिसतात। तर त्याच्यासाठी तर असं मी प्रत्येक वेळी फिरवून घेतलं। आणि जर तुमची खूपच जास्त व्यवस्थित प्लेट येत नसतील तर तुम्ही इथे आयनिंग करून किंवा थोडीशी इस्त्री फिरवून पण घेऊ शकता, ते पण मी तुम्हाला ऑप्शन देते। पण मग कसं होतं, सणवार असला काय असलं का एवढ्या घाईमध्ये इतकं सगळं करत बसायला आपल्याला वेळ नसतो, त्याच्यामुळे छान असं हातानं पण मस्त होतं। तर या बघा, या पद्धतीनं आपल्या सगळ्या अशा छान प्लेट्स करून झाल्या एकसारख्या, आणि खूप सोपी पद्धत आहे ही, पटकन कळेल आणि अजिबात अवघड काहीच नाहीये। तर याला सगळे चिमटे लावून घेतले। आता इथे बघा, जो आपला निस्ता भाग असतो, म्हणजे इथं मी तुम्हाला फॉलचा काठ दाखवला, तर त्याच्या आतमधला जसे आपण साडी नेसतो त्या पद्धतीनंच आतला काठ, तो लोखंडी स्टँडचा जो गोल भाग आहे आतमध्ये खोचायचा, तर त्याच्यामध्ये ते खोचून घ्यायचं। आणि सगळे चिमटे अजिबात काढायचे नाही, आपल्याला जसं जसं लागेल तसा एक एक चिमटा आपण इथे काढून घेणार आहोत। आणि तो खालचा काठ आहे तर तो काठ पायावरती येईल त्या पद्धतीनं ठेवायचा। आणि बाकीचं जेवढं आहे तेवढं सगळं लोखंडी स्टँडच्या आतमध्ये सगळं खोचून घ्यायचं, म्हणजे जसे आपण म्हणतो खाली साडी लोळली नाही पाहिजे, तर त्या पद्धतीनं। आता पाठीमागचा परत दुसरा एक चिमटा काढून मी घेतला बघा, आणि तो सुरुवातीचा काठ येतो जो आपण साडी नेसतो त्याच पद्धतीनं हे घ्यायचं आहे। आणि ते जेवढं गरजेचं आहे तेवढंच ठेवून जो काठ खाली दिसेल
या पद्धतीनं ठेवून बाकीचं सगळं मी लोखंडी स्टँड मध्ये खोचून घेतलं बघा। आता इथे मी तुम्हाला सांगते, जर मी सांगते ते तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही समोर बघून पण तुम्ही तुमच्या लक्षात येऊ शकतं। तर आता हा पुढचा बघा, हा पुढचा काठ मी असा घेतला। तर आता इथे पण आपल्याला इथपर्यंत वरती उचलायचं आहे आणि ते बाकीचं सगळं फिरवून इकडच्या बाजूला घ्यायचं। इथपर्यंत ते उचलायचं आहे। मी जे हातात पकडलंय ते सगळं आपल्याला त्या लोखंडी स्टँड मध्ये खोचायचं आहे। तर तो पण काठ पायावरती येईल एवढ्या पद्धतीने आपल्याला उचलायचं आहे ते। आणि तुम्हाला जेवढी जेवढी गरज वाटेल तसा तसा तुम्ही एक एक चिमटा काढून घ्या। तर आता बघा, त्या पायावरती खालचा काठ येईल तिथपर्यंत आपल्याला उचलून जे मी हातात पकडले ते सगळं आपल्याला लोखंडी स्टँड मध्ये खोचायचं आहे। तर ते सगळं मी खोचलं आणि किती भाग ठेवला, जेवढा आपल्याला कमरेच्या बाजूनं फिरवून आपल्याला पदराचा भाग जेवढा ठेवायचा आहे तेवढा ठेवून बाकीचा सगळा आतमध्ये खोचायचा आहे। आणि तिकडून फिरवून घ्यायचा काठ बघा, खालच्या साईडचा जो समोर काठ दिसतोय त्याच्या आतमधला काठ आहे तो त्याला जोडून घ्यायचा, एकत्र करून घ्यायचा, कारण तो आपल्याला फिरवून पाठीमागच्या साईडनच घ्यायचा आहे। एकदम सिंपल आहे। आणि बघा तिथं मी जरा व्यवस्थित केलं आणि तो पण चिमटा मी काढून घेतला आणि आता तिथे मी एक पिन लावणार आहे। खालचा काठ खालच्याच बाजूला ठेवला आणि समोरूनचा काठ आहे तेवढं बाकीचा राहिलेला सगळा पोर्शन मी लोखंडी स्टँड मध्ये खोचून दिला। तर बघा एकदम सिंपल आहे आणि जास्त शिल्लक राहायला नको साडी म्हणून तो भाग सगळा आपण आतमध्ये खोचतो, कारण आपल्याला आता तिथं दुसऱ्या वेगळ्या अशा काहीच निऱ्या करायच्या नाहीयेत त्याच्यामुळे। आता हा भाग बघा जो राहिलेला आहे तो तिथे एक मी पिन लावून घेतली आणि जसं आपण पाठीमागून पदर घेतो त्या पद्धतीनंच आपल्याला इथे पाठीमागून फिरवून घ्यायचंय आणि जेवढाच ठेवायचा। आता बघा ते सगळ्या प्लेट काढल्या नाही त्याच्यामुळे काय झालं बघा, इकडे छान छान अशा निऱ्या पडलेल्या आहेत। तर त्या आपल्याला आपण त्यानंतर व्यवस्थित करू। तर तिथे मी एक पिन लावली आणि व्यवस्थित त्याला पॅक करून घेतला। आता तो बघा हा काठ आपल्याला पाठीमागून असा पदर तो घ्यायचा आहे। तर आता त्याचा पण आपण एक चिमटा काढून घ्यायचा आणि तिथे पण छान अशा निऱ्या पडतील बघा। आणि ती पिन सध्यापुरती लावून घ्यायची, नंतर तुम्हाला व्यवस्थित करताना तुम्ही ती काढून परत व्यवस्थित तुम्ही लावून घेऊ शकता। आता बघा मी एवढाच भाग ठेवला, बाकीचा सगळा भाग मी लोखंडी स्टँड मध्ये आतमध्ये खोचून दिला होता, कारण मला जेवढा पदर पाहिजे तेवढाच भाग मी ठेवला। तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या खोचताना। आणि एवढं काय नाही, जर तुम्हाला खूप जास्त राहिलंय असं वाटलं तर तुम्ही ते परत धड काढून घ्या आणि परत थोडं कमी करा, कारण त्याच्यात काहीच दुसरं काहीच नाहीये। आता तिथली पिन मी परत काढली, कारण तो पदर ठेवल्यानंतर मला तिथे प्लेट्स करायच्या आहेत त्याच्यासाठी मी परत लावणार आहे पिन तिथे। तर तो बघा कमरेचा जो आतला काठ येत होता तर त्या काठाला मी छान अगोदर पिन लावून घेते, म्हणजे तो काठ असं छान दिसेल त्या पद्धतीनं। तर तिथे मी व्यवस्थित एक पिन लावून घेतली। तर आता इथे बघा खालच्या ज्या त्याच्या आतमध्ये प्लेट्स आहेत, तर तुम्हाला जर इथे या पद्धतीनं ठेवायच्या असतील मोकळ्या तर तशा पण तुम्ही मोकळ्या ठेवू शकता, तसं पण छान दिसतं। पण मला इथे छान अशा मी पिना लावून घेणार आहे, कारण मला अशी चापून चुपून छान अशी साडी नेसायला खूप आवडते। तर तुम्ही असं पण ठेवू शकता, तसं पण छान दिसतंय, कारण आपण ब्राह्मणी काष्टा घालतोय। पण इथे मी छान अशा माझ्याकडे ज्या बॉल पिन आहेत, मी तुम्हाला दाखवते, आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवल्या होत्या, तर त्या बॉल पिन मी तिथे एक पुढे आणि एक पाठीमागच्या साईडला अशी मी खोचणार आहे। तर आता इथे मी खोचून घेतल्या बघा, एकदम इझी, फक्त डायरेक्ट खोचायचं आहे आणि खूप सोपं पडतं ते। आणि मी अशी एक एक प्लेट अशी दिसेल या पद्धतीनं छान अशा प्रत्येक ह्याला मी बॉल पिन लावून घेते। इथं तुम्ही नाही लावलं, मोकळ्या प्लेट्स हाताने फक्त प्रेस केल्या आणि मोकळ्या तशाच सोडल्या तरी सुद्धा ते खूप छान दिसतं। पण मी लावून घेतला इथे पिन आणि तो खाट आपला तसाच राहील। या पद्धतीनं मी तो काठ घेतलेला आहे आणि खालचा पायाचा भाग आपला तो ऑलरेडी अगोदरच केलेला होता आणि एकदम सोपं आहे बघा, काहीच त्याच्यामध्ये अवघड नाहीये करण्यासारखं। तर छान अशा पिना मी सगळ्याला लावून घेतल्या आणि मग तिथं जी अगोदर पिन लावलेली ती आता पिन मी व्यवस्थित सगळं एकसारखं करून मग तिथं मी पिन लावून घेते। आता छान मी सगळ्या पिना लावून घेतल्या आणि तो सेप बघा किती सुंदर दिसतोय आणि किती छान वाटतंय असं। आणि थोडासा काठाचा आणि साडीचा कॉन्ट्रास्ट भाग असेल ना अशी साडी निवडायची, त्याच्यामुळे लुक ना खूप छान असा येतो आणि खूपच मस्त। आणि काठाच्या साडींचा लुक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे किती छान वाटतं ते। आणि आता बघा इथे पायाला, तर आता जे तुमच्याकडे पाय असतील तर ते पाय तुम्ही अगोदर इथे लावून घ्या। मी ते पाय नेहमी नंतर लावते, त्याच्यामुळे मला ते काढून परत पायातमध्ये घालून मग पिन लावायला लागते। तर तुम्ही अगोदरच पायाचं वगैरे सगळं करून घ्या। आता बघा इथे जे आपण खोचलेलं आहे ते हाताने परत व्यवस्थित थोडंसं बाहेर काढून घ्यायचं, कारण काष्टाचा जो आपल्याला
लुक आहे तो इथे दिसला पाहिजे. आता माझ्या साडीचा काठ थोडा जास्त मोठा आहे, त्याच्यामुळे ते थोडस दिसत नसेल, पण तरी पण दिसतंय. आता त्या बाजूचा बघा पायाचा जो काठ आपण काढलेला होता. तर आता जर तुम्हाला खूप जास्त खाली वाटत असेल तर तुम्ही अजून जास्त थोडस खोचा, पण ठीक आहे, खाली थोडस छान वाटतं म्हणून मी जास्त भाग खालीच ठेवलेला आहे असा. आणि मग मी त्या पायाच्या काठाला पण व्यवस्थित पिन लावून त्या बाजूनं पण व्यवस्थित करून घेतलं. इथं थोडस वरती घेतलं असतं तर तो काठ अजून छान दिसेल या पद्धतीने, पण मला वरती नकोच होतं म्हणून मी ते खालीच असं घेतलेलं आहे. तर इथं पायाच्या काठाला पण छान आपण एक पिन लावणार आहोत, कारण आपले पाय पण दिसले पाहिजेत त्या पद्धतीनं. तर बघा किती छान असं वाटतंय लुक, आणि एकदम सोपी पद्धत आहे, एकदम छान आणि पटकन कोणालाही नेसवता येईल या पद्धतीनं हा ब्राह्मणी काष्टा आहे आपला. तर छान, आणि बोटानं जेवढं तुम्ही छान त्याला फिनिशिंग द्याल ना, तितकी सुंदर अशी साडी तुमची दिसेल. त्याच्यामुळं नेहमी साडी नेसवताना जे बोटानं आपण प्रेस करून छान फिनिशिंग देतो सगळं, तर त्याला खूप जास्त महत्व आहे. तर आता आपला तो पदराचा भाग आहे तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा. तर आता इथे बघा, इथे पण मी आतमधल्या त्याच्या प्लेट्स आहेत त्या दिसतील या पद्धतीनं मी सगळ्या असा पदर व्यवस्थित एकसारखा करून घेणार आहे, कारण फिनिशिंग साडीचं खूप मस्त असतं लुक येण्यासाठी, ते छान दिसतं. त्याच्यामुळे ते सगळं बघून घ्यायचं कुठं काय, आणि किती छान बघा आपला ब्राह्मणी काष्टा दिसतोय. आता तिथे मी छान एक पदराला वरती पिन लावून घेतली, आणि मग त्याच्यामधल्या आतमधल्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या काढून काठाचा भाग वरती येईल या पद्धतीनं सगळं घेतलं. आता इथे बघा मी प्रेस केलेला आहे. इथं जर तुम्हाला जास्त फुगीर असं वाटलं असेल तर एक हात पाठीमागून घालायचा आणि एक पुढून घालून त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून तो फुगीर नाही दिसणार, एकसारखा छान आपला काष्टा दिसेल या पद्धतीनं. आणि पदराचा भाग आहे तो थोडासा खालीच घ्यायचा, जास्त वरती खेचून घ्यायचा नाही, म्हणजे मग तो लुक छान दिसतो असा या पद्धतीनं. बघा झाली, किती वेळ लागला आणि इतकी सुंदर दिसते बघा आपली गौराई. कुठे सुद्धा काहीही असं कमी मला तरी वाटत नाही. ह्या प्लेट्स पण बघा पदराच्या किती छान दिसत आहेत, त्या एकसारख्या छान करून घ्यायच्या, आणि आपला काष्ट्याचा लुक पण छान असा दिसतोय. आणि ही साईड पण बघा, इथे तुम्ही पिना नाही लावल्या तरी चालेल, पण मी लावलेले आहेत. कुठलाही भाग असा उघडा दिसत नाही, आणि किती छान आपली गौराई दिसते बघा. तर तुम्हाला यावेळेस हा लुक करायला आवडेल का, मला कमेंट करून नक्की सांगा. हा झाला आणखीन एक प्रकार. आज आपण गौराईला ब्राह्मणी काष्टा साडीचा प्रकार नेसवलेला आहे, आणि एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेला आहे, आणि इतकं छान बघा लुक किती मस्त वाटतोय. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला जर हा लुक आवडला असेल तर. आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना पण शेअर करा. आणि तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल, माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि या पद्धतीचे भरपूर व्हिडिओ गौराईला साडी नेसवलेले आपल्या चॅनलवरती आहेत. आणि आणखीन तुम्हाला कोणती पद्धत बघायला आवडेल तर मला तशी कमेंट करा, मी त्या पद्धतीची साडी नक्की गौराईला नेसवेल. तर अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.